साहेब म्हणतात आणि 6 सोनेरी पाने की 7 सोनेरी पाने याच्यामध्ये वीर सावरकर या देशाचं संविधान जाहीर करताना म्हणतात की मी हिंदू देशामध्ये 3च लोकांना प्रमुख शत्रू मानतो, एक बौद्ध, दुसरा ख्रिश्चन आणि तिसरा मुसलमान. मग कोण आम्हाला शत्रू मानतं? तुमच्या विद्रोही साहित्यातील नेमका लढाईचा केंद्रबिंदू हा आदिवासी आहे का? तुमच्या मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोहाचा केंद्रबिंदू हा दलित आहे का? हा ओबीसी आहे का? जर हा नसेल तर कोणती व्यवस्था आहे? त्याच्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक नांगी का टाकतायत? बघा, मुस्लिम मराठी साहित्यिक संत मंडळीचे अभ्यास करणारे लोक का नांगी टाकतायत? का बोलत नाही इस्लाम ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात आला तोपर्यंत मुसलमानांची नवीन पिढी कशी तयार होणार आहे? ते हिम्मत कुणी दाखवावी? महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवावी. इस्लाम भारतातील विद्रोह करणारा पहिला धर्म असा मांडत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी समग्र वाङ्मयामध्ये ते सगळं सत्य मांडावं आणि संत मंडळावर अभ्यास करणाऱ्यांनी फक्त समन्वयवाद मांडावा की हे मुसलमान ज्यांनी शारदा मांडली, हे मुसलमान ज्यांनी गणपती मांडलं, हे मुसलमान ज्यांनी रामायण मांडलं, हे मुसलमान ज्यांनी भगवद्गीता मांडली आणि हे देशपांडे ज्यांनी मुसलमानांची अशी तशी केली. आमचं साहित्य कसं जन्माला आला पाहिजे? नवीन पिढी ते लिहिते आहे. कारण बाबरी मस्जिद नंतर प्रशासनामध्ये असलेल्या मुसलमानांना, सर्वसाधारण तुमच्या सोबत जगणाऱ्या मुसलमानांना ज्या यातना झाल्या सर, ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या दिवशी आमचे नागपूरचे सर्वात मोठे साहित्यिक श्रीमान जोशी साहेब, श्रीपाद जोशी साहेब, माझे चांगले सहकारी, त्यांचा फोन आणि फोन म्हणून काय त्यांनी विचारावं, जावेद पाशा बाबरी मस्जिद पडली, तुझी प्रतिक्रिया काय? त्या मायाला आम्ही कुठं जगता होतो, आम्हाला काय? एवढं सगळं चालत होतं तेव्हा प्रतिक्रिया नाही. पण बाबरी मस्जिद पडल्याबरोबर श्रीपाद जोशी सारखा आमचा जवळचा माणूस आम्हाला फोन करून विचारतो की तुझी प्रतिक्रिया दे, आता मस्जिद पडली आता काय? मी म्हटलं हो, मस्जिदीचा एक एक गुंबद पडत असताना मी ढसाढसा रडलो, पण मस्जिदीवर नाही रे श्रीपाद जोशी, या देशाच्या भवितव्यावर रडलो. मस्जिदीच्या गुंबदावर नाही, या देशाच्या भवितव्यावर रडलो. सागर शांतता भंग झाली म्हणून तोंडात मासे धरणाऱ्या बगड्यांनी चाल केली आणि आता प्रत्येक नाक्यावर, हृदयाच्या ठेक्यावर टिक टिक चालली आणि माझा भारत झालाय केवळ गुंबद, केवळ गुंबद. काय विद्रोह मांडणार आम्ही? म्हणून नवीन पिढी विद्रोह मानते. एक दुसरं महत्वाचं मी सांगतो, मी का धर्मांतरांवर जास्त स्ट्रेस देतोय? कारण अलीकडे मी 2-3 आत्मकथा वाचल्या. एक मुस्लिम महार नावाचं, दुसरा अजून एक नागपुरात आलेला आहे. माझं जास्त इकडे वास्तव्य नसल्यामुळे इकडचे आत्मकथा मला वाचायला मिळत नाही. पण मुसलमान होण्यावरती जे आत्मकथा येत आहेत ते अधिक खतरनाक आहेत. त्याचं कारण मी सांगतो. मुसलमान झाल्यानंतर मला काहीच मिळालेलं नाही, मला कसं नाकारल्या जाते हे मांडत असताना आपसुकपणे बाबासाहेब जे तुम्हाला कळत नाही त्या बाबासाहेबांच्या नावावर मांडलेल्या साहित्याला बळी तुम्ही जातात. माझं स्टेटमेंट लक्षात घ्या. मुस्लिम महार लिहिणारा म्हणतो की मला मुसलमान होऊन काय मिळालं, याच्यापेक्षा बरं असतं मी जर दलित असतो किंवा अस्पृश्य असतो तर आज मला आरक्षण मिळालं असतं. विद्रोहाची दिशा काय काय मांडतो होता आपण? एकीकडे सांस्कृतिक लढाई आहे, अस्मितेची लढाई आहे, जगण्या मरण्याची लढाई आहे. आमची शेवटी अस्मिता काय? या ब्राह्मणवादी व्यवस्थेमध्ये तुम्ही तुमची अस्मिता जर हरवली तर तुमचं माणूसपणही मरतो, हे निश्चित आपल्या लक्षात ठेवा. म्हणून ज्या मुसलमानी नावानं आयडेंटिटीनं तुम्ही उभे झालेले आहात, ती आयडेंटिटी अधिक विस्तृत कशी होईल? भारतीय बहुजन प्रवाहामध्ये तुम्ही विद्रोहाचे जनक कसे आहात, त्यांचे सोबती कसे आहात, ही मांडण्याची गरज आहे माझ्या मित्रांनो, असं मला वाटतं. मग काय होतं? इस्लामलाही नाकारतात, सगळ्या व्यवस्थेला नाकारतात आणि सगळ्या व्यवस्थेला नाकारत असताना आपसुकपणे मुसलमान लेखक हा आंबेडकरी तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली जात असताना मानतो की आता मला बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे, त्यांच्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि आंबेडकरी तत्वज्ञान म्हणतायत की सगळं आंबेडकरी, सगळं दलित साहित्य ही आवर्तात सापडलंय.
आंबेडकरी दलित लेखक म्हणतायत की सगळं आंबेडकरी साहित्य हे आवर्तात सापडलंय, आम्हाला मार्ग भेटत नाही. आणि मुसलमान जेव्हा मुसलमान झाल्यानंतर त्याला अक्कल येते की त्याचा कसा छळ चाललेला आहे, तेव्हा आपसुकपणे तो म्हणतो की मला आता बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, या देशात लढाई विद्रोह 3 स्तरावरून होतो. नंबर 1 धार्मिक स्तरावरून. धार्मिक स्तरावरून घेत असताना विषमतावादी धर्म मांडणाऱ्यांच्या विरोधात समतावादी धर्मांची स्थापना या भारतात झालेली आहे. मग तो सत्य धर्म असो, मग तो जैन धर्म असो, मग तो शीख धर्म असो, मग तो येशूचा आलेला ईसाई धर्म असो, हे सगळे धर्म महात्मा ज्योतिबा फुलेंनी एका तराजूत ठेवलं आणि विषमतावादी धर्माला एका तराजूत ठेवलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या सगळ्या धर्मांना विद्रोही धर्म, समतावादी धर्म आणि ब्राह्मणवादी प्रवाहाच्या विरोधातील धर्म म्हणून संबोधलं आणि त्या सगळ्यांचा गुच्छा म्हणजे बहुजन समाज असा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे. म्हणून बहुजन समाजामध्ये ब्राह्मणी धर्माच्या विरोधात, मी हिंदू धर्म हा शब्द मुद्दाम म्हणून वापरत नाही, कारण श्रीपाद जोशी भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये लिहितात, श्रीपाद जोशी भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये लिहितात, हिंदू अर्थात ब्राह्मणी धर्मासारख्या विषमतेवर आधारित धर्मात कनिष्ठ हीन गणल्या गेलेल्या जाती जमातींना इस्लामचे आकर्षण असणे आश्चर्याची गोष्ट नाही. जन्मजात लादलेली हीनता नष्ट करण्यासाठी शूद्र व अस्पृश्य दलित जातींनी इस्लामचा स्वीकार केला. त्याच्यानंतर डॉक्टर फणींद्रनाथ ओझा मध्यकालीन भारतीय समाज आणि संस्कृतीमध्ये म्हणतात, पृष्ठ 114 वरती म्हणतात, ब्राह्मणांनी आपल्या अन्यायकारी व्यवस्थेला धर्मसंगत करण्यासाठी शेकडो खोट्या ग्रंथांची रचना केली. त्यांना देवाज्ञा आणि ब्रह्माज्ञा या नावाने प्रचलित केले. मध्ययुगामध्ये संपूर्ण समाज याच ग्रंथांच्या प्रभावाखाली होता. अशा वेळेस इस्लामी ग्रंथांनी या ग्रंथांना आव्हान देत बहुजन समाजामध्ये भाषीय, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये स्वातंत्र्याची नवीन फळी उघडली. हे सगळे संशोधन व्हायला पाहिजे. आता संतांचे संशोधन खूप झालेत. आता संतांनी खरा विद्रोह या व्यवस्थेच्या विरोधात कसा घडवून आणला त्याचे संशोधन व्हायला पाहिजे. डॉक्टर ताराचंद आपल्या पुस्तकात